तर आपण आज केशवसुतांच्या कवितेचं अंतरंग काय आहे आणि साधारण त्याचा एक आढावा आपण घेणार आहोत. आपल्या अभ्यासक्रमामध्ये केशवसुतांची कविता जी अभ्यासक्रमात आहे, ती हरपले श्रेय नावाचं जे पुस्तक आहे केशवसुतांचं संपादन केलं आहे त्यांनी राश्री जोगांनी. हे पुस्तक आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे आणि याच्या आधाराने आपण केशवसुतांची कविता समजून घेऊ शकतो. तसं मी मागच्या काही तासिकांमध्ये केशवसुतांचं आधुनिक मराठी कवितेतलं स्थान काय आहे? कसं आहे? कसं महत्त्वपूर्ण आहे? आपली जी पूर्व परंपरा आहे मराठी काव्याची, त्याच्यामध्ये संत, पंत आणि तंत असे 3 प्रवाह आपल्याला प्राचीन आणि मध्ययुगीन मराठी काव्याचे दिसतात. आणि मग आधुनिक मराठी काव्याला सुरुवात होते. साधारण आधुनिक मराठी काव्याला सुरुवात केव्हा होते? जेव्हा सत्ता, इंग्रजांची राजवट आपल्या देशामध्ये प्रस्थापित होते. इंग्रजांच्या राजवटीचे काही चांगले परिणामही आहेत. बहुतांशी परिणाम वाईटच आहेत, पण काही चांगले परिणामही आहेत. त्याच्यामध्ये एक चांगला परिणाम असा आहे, की आधुनिक मराठी साहित्याची किंवा आधुनिक भारतीय साहित्याची निर्मिती या कालखंडामध्ये झाली आहे. विशेषतः 19व्या शतकाच्या मध्य काळानंतर म्हणजे 1800 ते 1900 हा कालखंड जो आहे, तो आधुनिक भारतीय साहित्याच्या निर्मितीचा कालखंड आहे. आणि त्या कालखंडामध्ये आपल्याला हेही लक्षात येतं, की केवळ आधुनिक म्हणजे पाश्चात्य विचारच नव्हे, तर पाश्चात्य विचारांकडे बघण्याची जशी नवी दृष्टी आपल्याला प्राप्त झाली, तशीच आपल्या प्राचीन पौराणिक आपल्या भारतीय परंपरेच्या साहित्याकडे बघण्याची सुद्धा एक नवी दृष्टी किंवा भारतीय जनजीवनाकडे, भारतीय संस्कृतीकडे, भारतीय धर्म अध्यात्माकडे, भारतीय तत्वज्ञानाकडे बघण्याची सुद्धा एक नवी दृष्टी आपल्या लेखक विचारवंतांना तत्कालीन प्राप्त झालेली आपल्याला दिसते. म्हणजे दोन्ही बाजूंनी. कसं आहे माणसाचे डोळे उघडले आणि जसं त्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे गुरुचं महत्त्व सांगणाऱ्या, की "अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः." जो ज्ञानाची शलाका आपल्या डोळ्यामध्ये टाकतो, दृष्टीमध्ये टाकतो आणि अज्ञानाचा अंधकार नाहीसा करतो आणि ज्ञानाचा उदय त्याच्या दृष्टीमध्ये येतो, तो जो गुरु आहे. ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन, जो डोळे उघडतो एक प्रकारे. तस्मै श्री गुरुवे नमः. आणि 19व्या 20व्या शतकामध्ये जे काही सगळ्या जगातून ज्ञानाचे काही किरण आपल्या देशामध्ये आले आणि त्याच्यातून काय झालं, की जसं आधुनिक विचार आपल्याकडे आला, तसंच आपल्या विचारांकडे, आपल्या परंपरेकडे, आपल्या गोष्टींकडे बघण्याची नवी दृष्टी सुद्धा आपल्याला प्राप्त झाली. म्हणजे दुहेरी पातळीवर हे सगळं घडून आलेलं आपल्याला दिसतं. आणि या दुहेरी प्रकारच्या प्रबोधनाच्या आणि अशा परंपरेतून आपले आधुनिक काळातले विचारवंत घडले, आपले आधुनिक काळातले साहित्यिक घडले, हे आपण कधीही विसरता कामा नये. म्हणजे याच्यामध्ये दुहेरी प्रभाव आपल्याला जाणवतो. म्हणूनच विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी काय म्हटलं होतं, की इंग्रजी भाषा हे वाघिणीचं दूध आहे आणि वाघिणीच्या दुधावर पोसलेली ही जी आपली पिढी आहे, त्यांनी काय केलं, त्यांना आपल्या परंपरेविषयीचा अभिमान सुद्धा त्याच्यातूनच निर्माण झाला. म्हणजे विवेकानंदांचं उदाहरण मी नेहमी सांगतो तुम्हाला आणि ते एक प्रातिनिधिक उदाहरण आहे, की आपण आपलं काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं. आपण आपल्या कोणत्या परंपरा आणि ज्ञान परंपरा स्वीकारायच्या आणि कोणत्या नाकारायच्या. आपण पाश्चात्य लोकांकडून आणि सगळ्या जगातल्या पाश्चात्य याचा अर्थ केवळ इंग्लंड नाही, केवळ अमेरिका नाही, केवळ युरोप नाही, तर संपूर्ण पाश्चात्य जग आहे. आशिया सोडून जे बाकीचं जे संपूर्ण जग आहे किंवा आशियातल्याच बाकीच्या देशातल्या परंपरा ज्या आहेत, त्या सगळ्या ज्ञान परंपरा, सगळ्या विचार परंपरा ज्या आहेत, त्या सगळ्या परंपरांचं अ, जे जे काही चांगलं आहे, जे काही सर्वमंगल आहे, जे काही सुमंगल आहे, ते सगळं स्वीकारून आपल्या परंपरांचा विकास करायचा. आपल्या परंपरांच्या अधिष्ठानावर, आपल्या संस्कृतीच्या अधिष्ठानावर, त्याच्या प्रकाशामध्ये आपण सगळं हे ज्ञान तपासून बघायचं आणि त्याच्या आधारावर आपलं व्यक्तित्व आणि आपल्या समाजाचं व्यक्तित्व विकसित करायचं. ही जी विचारधारा आहे, ही मुख्य विचारधारा आहे आपल्या समाजाची आणि ती राहिली आहे. बऱ्याच काळापासून राहिली आहे. याला आपण समन्वयशील अशा प्रकारची विचारधारा म्हणू.
त्या विचारधारेतूनच आधुनिक मराठी साहित्याची निर्मिती झाली आहे आणि त्याचंच प्रतीक आपल्याला केशवसुतांच्या काव्यामध्ये सुद्धा दिसतं. आणि म्हणून केशवसुतांच्या काव्यामध्ये आपल्याला पौरात्य आणि पाश्चात्य या दोन्ही परंपरांचा समसमा संयोग झालेला दिसतो. एक समन्वय झालेला दिसतो. एक सम्यक अशा प्रकारची दृष्टी त्याच्यातून एक विकसित झालेली दिसते, ज्याला आपण विवेकी दृष्टी म्हणू. ज्याला आपण एक शहाणपण म्हणू, विस्डम ज्याला म्हणतात. आणि त्या दोन्ही परंपरांचा स्वीकार करून योग्य पद्धतीने हां, सगळं जुनं टाकाऊ नसतं आणि सगळं नवं जे आहे ते स्वीकार्य नसतं. सगळं जुनं स्वीकार्य नसतं आणि सगळं नवं टाकाऊ नसतं. हा जो मध्यम मार्ग आहे, हा मध्यम मार्ग आपल्या परंपरेचा सतत मार्ग राहिला आहे जीवन जगण्याचा. तर या दृष्टिकोनातून केशवसुतांच्या कवितेकडे जर आपण पाहिलं, तर आपल्या लक्षात येतं, की आज आपण त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक ही जी उपाधी दिली गेली, त्या उपाधीच्या आणि ते कसे हक्कदार आहेत किंवा त्या उपाधीचे खरे पाईक जे आहेत, ते केशवसुत आहेत आणि केशवसुतांच्या काव्यामध्ये तशी आधुनिकतेची सगळी किरणं आपल्याला पडलेली दिसतात, प्रगटीकरण झालेलं दिसतं. आणि ह्या कवितेमध्ये, केशवसुतांच्या कवितेमध्ये त्यांनी जी आपली पहिली कविता 1885 मध्ये जी प्रसिद्ध झाली त्यांची, त्या प्रसिद्ध कवितेमध्ये खिडकीकडे मोज पहावयास आपण पाहिलं, की नोव्हेंबर 1885 मध्ये त्यांची ती कविता आहे, जी त्यांनी रघुवंश नावाच्या कालिदासाच्या याच्यावर आधारलेली आहे. त्याच्यातूनच आपल्याला दिसतं, की पाश्चात्य आणि पौरात्य दोन्ही परंपरांचा संगम आपल्याला केशवसुतांमध्ये पाहायला मिळतो. केशवसुतांच्या विचारांमध्ये जुनं जे आहे त्यातल्या अनेक चांगल्या गोष्टी सुद्धा आहेत आणि नवं जे नवे विचार आलेले आहेत, जुन्या रूढी परंपरा टाकून देण्याचे जे विचार आलेले आहेत. हं. ती संताने राक्षसी तुम्हाला फाडून खाती ती हतवेला असं म्हटलंय. रूढी जुलम यांची बेसूर संताने राक्षसी तुम्हाला फाडून खाती ती हतवेला असं ते म्हणतात. त्याच्यामध्येच आपल्याला लक्षात येतं, की त्यांची विचारधारा कशा प्रकारची आहे. जुने जाऊ द्या मरणा लागून, जाळून किंवा पुरून टाका, सडतन एका ठायी ठाका, सावध एका पुढल्या हाका. असं ते जे म्हणतात त्याच्यातून आपल्या जुन्यातून जी निष्पत्ती नवी, काय नव्हे ती श्रेयस्कार असं म्हणतात. तसा प्रश्न विचारतात. जुन्यामधून जे नवं निर्माण होतं, ते श्रेयस्कारक असतं, श्रेयस्कारक असतं. तर त्याचा स्वीकार आपण केला पाहिजे, असं स्पष्टपणाने त्यांनी म्हटलंय. नव्या दम्याचा, नव्या नव्या दमाचा, नव्या युगाचा शूर शिपाई आहे, कोड मला वठणीला आणू शकत होते मी पाही. हे सगळे विचार जे आहेत त्यांचे, याच्यासोबतच हरपले शय्येमधली आध्यात्मिकता, त्यांच्या अनेक कवितातली आध्यात्मिकता सुद्धा आपल्याला दिसते. आणि अशा प्रकारे केशवसुतांच्या काव्यामध्ये असलेला पौरात्य आणि पाश्चात्य परंपरेचा समन्वय त्यांच्या काव्यामध्ये दिसतो आणि त्यांनी मराठी काव्यामध्ये बाह्यांग आणि अंतरंग, अभिव्यक्ती आणि आशय या दोन्ही पातळ्यांवर केलेली क्रांती जी आपल्याला दिसते, बदल, परिवर्तन आपल्याला दिसतं, तेही आपण आपल्या याच्यामध्ये पाहू. त्याच्यासाठी मग सगळ्यात महत्त्वाचा मराठीतलं जे त्यांचं संपादन आहे, ते आहे राष्ट्रीय जोगांचं आणि ते आपल्या अभ्यासक्रमामध्ये नेमलेलं आहे. कारण की त्या पुस्तकाच्या आधाराने आपण केशवसुतांच्या काव्याचा विचार चांगल्या पद्धतीने करू शकतो. केशवसुतांच्या काव्याची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत? कोणतं कार्य असं केशवसुतांनी केलं, की आपण त्यांना आधुनिक मराठी काव्याच्या जनकत्वाचा मान समीक्षकांनी त्यांना दिला? असं कोणतं कार्य केलं? असं काय बदल घडवले मराठी कवितेच्या आशय आणि अभिव्यक्तीच्या क्षेत्रामध्ये? त्यांनी कोणते-कोणते आकृतिबंध वापरले? जसं सुनीताचा आकृतिबंध त्यांनी वापरला. पण सुनीताचा आकृतिबंध म्हणजे शेक्सपियरियन सुनीत आणि मिल्टन सुनीत आपल्याला माहिती आहे. सॉनेट नावाचा जो काव्य प्रकार आधुनिक काळामध्ये इंग्रजी काव्यामध्ये निर्माण झाला. त्याचं अनुकरण करून त्याला सुनीत नाव देऊन त्यांनी एका काव्य प्रकाराचं एक उगम घडवून आणला मराठी साहित्यामध्ये. सोबतच त्याचं मराठीकरण पण केलं. वेगवेगळ्या आपल्या मराठी शार्दूल विक्रीडित वृत्त जे आहे, त्या शार्दूल विक्रीडित वृत्तामध्ये त्यांनी सुनीतांची रचना केली. म्हणजे एका बाजूला शार्दूल विक्रीडित वृत्त, अक्षरगण वृत्त आपल्या परंपरेतून आलेली, दुसऱ्या बाजूला सुनीत सारखा रचनाबंध जो त्यांनी शेक्सपियर आणि मिल्टन यांच्यापासून स्वीकारलेला आहे. त्या सुनीत नावाचा रचनाबंध इकडून आपल्या अक्षरगण वृत्तांची एक छंद व्यवस्था हं, त्या छंद व्यवस्थेचा आणि त्याचा समन्वय करून त्यांनी नवा विचार मांडायचा प्रयत्न आपल्या काव्यातून केलेला आपल्याला दिसतो. तर हे जे परंपरा आणि नवतेचा समन्वय त्यांच्या काव्यामध्ये आहे, म्हणून त्यांना आपण आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हटलं. या ग्रंथामध्ये केशवसुतांच्या
कवितांचे वर्गीकरण केलेलं आहे. आणि आपण बघा, की एखाद्या कवीचं काव्य आपल्याला जर समजून घ्यायचं असेल, तर आपण काय करतो, की त्या काव्यातल्या आशयाचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करतो. क्लासिफिकेशन करतो आपण. बायफर्केशन करतो. म्हणजे आपल्याला त्याचं व्यवस्थित काव्य समजून घेता येतं. आपण त्याचं व्यक्तिमत्व समजून घेतो, त्याचं चरित्र समजून घेतो. कारण की व्यक्तिमत्त्वाच्या आधारानेच काव्याची निर्मिती होते. व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार म्हणजे काव्य असतं, हे पण आपण पाहतो. व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार म्हणजे व्यक्तिमत्त्वाशी काव्याचा संबंध असतो, अनुबंध असतो. हे लक्षात घ्या, हे महत्वाचं असतं. त्या कवीच्या व्यक्तिमत्त्वातूनच काव्याची निर्मिती होते. म्हणून केशवसुतांची कविता मी तुम्हाला नेहमी उद्धृत करतो ना, की शेवटी मित्र हो, झाडही फांद्यांच्या द्वारा विस्तारत भवतालात, तसेच कविलेखकही शब्दांच्या वसाहती बसवतात. आपल्याच भावात्मक विस्ताराला निवारा देण्याचा. तर हा कवीच्या व्यक्तिमत्त्वाचा भावात्मक विस्तार म्हणजे त्याची कविता. ही जर आपण एक प्रकारची काव्याची व्याख्या लक्षात घेतली, तर केशवसुतांच्या काव्याचं जे काही मर्म आहे, ते मर्म समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाही शोध घ्यावा लागतो. त्याचाही काही बोध घ्यावा लागतो. तर तो आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी मी तुम्हाला आधीच्या तासिकांमध्ये सांगितलेलं आहे. या पुस्तकामध्ये विशेषतः आपल्याला केशवसुतांच्या काव्याचं जे आशय विश्व आहे, लक्षात घ्या. केशवसुतांच्या काव्याचं आशय विश्व आहे. केशवसुतांच्या काव्याचं अभिव्यक्ती वैशिष्ट्य जी आहे, अभिव्यक्ती विश्व जे आहे, ते आपल्याला याच्यातून समजून घ्यायचं आहे. म्हणजे केशवसुतांच्या काव्यातील आशयाची वैशिष्ट्ये काय आहेत? कोणत्या-कोणत्या प्रकारचा आशय त्यांनी आपल्या काव्यातून मांडलेला आहे? कोणते-कोणते विचार त्यांनी आपल्या काव्यातून मांडलेले आहेत? कसे त्यांचे विचार आहेत? जगाकडे बघण्याची त्यांची दृष्टी काय आहे? व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी या चारही तत्वांशी जोडलेलं ते जे व्यक्तिमत्व आहे माणसाचं, ते व्यक्तिमत्व या सगळ्या गोष्टींकडे कशाने बघतात? व्यष्टीचा समष्टीशी संबंध काय? व्यष्टीचा सृष्टीशी म्हणजे निसर्गाशी संबंध काय? समष्टी म्हणजे समाज. म्हणजे व्यक्तीचा समाजाशी संबंध काय? किंवा व्यक्ती समाजाकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतो? समाजाविषयी त्याच्या धारणा काय आहेत? त्याचे विचार काय आहेत? किंवा व्यक्तीचा निसर्गाशी संबंध काय? आणि ह्या व्यक्ती आणि निसर्गाच्या संबंधामध्ये व्यक्तीच्या निसर्गाविषयीच्या धारणा काय आहेत? विचार काय आहेत? व्यक्तीचा परमेष्ठीशी संबंध काय? ईश्वराशी संबंध काय? किंवा या ईश्वर नावाच्या संकल्पनेशी संबंध काय? त्या ब्रह्मतत्वाशी संबंध काय? याचा शोध त्या प्रकारामध्ये तो घेतो. म्हणजे व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि हा जो अंतःसंबंध असतो, या अंतःसंबंधातून जे कवीचं भावविश्व निर्माण होतं आणि तो जे भावविश्व आपल्या काव्यातून प्रकट करतो, त्याची एक प्रकारची काव्य म्हणजे त्याची वाङ्मय मूर्तीच असते. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा तो आविष्कार असतो. त्याच्यातूनच म्हणजे आपल्याला केशवसुतांना जर समजून घ्यायचं असेल, तर आपण काय वाचू? आपण केशवसुतांची कविता वाचू. आपल्याला केशवसुत हा व्यक्ती, हा माणूस कसा होता आणि त्यांनी काय योगदान केलं मराठी साहित्यामध्ये, मराठी काव्याच्या परंपरेमध्ये, त्याचं योगदान काय आहे, हे समजून घ्यायचं असेल, तर आपण काय करू? आपण त्याची कविता वाचू. कारण की त्याच्या कवितेमध्येच त्याचं व्यक्तित्व आपल्याला सामावलेलं दिसतं. कविता आणि कवीचं व्यक्तित्व हे एकरूप झालेलं आहे आणि कवीचं सगळं मोठेपण त्याच्या त्या काव्यातून प्रगटलेलं आहे. जसं गांधीजींचं ते वाक्य प्रसिद्ध आहे, की "आमार जीवन ही आमार बानी." म्हणजे कसं आहे, माझा संदेश काय आहे? त्यानं विचारलं, की "तुमचा संदेश काय?" तर माझं जीवन हाच माझा संदेश आहे. कारण की माणूस ज्या पद्धतीने जीवन जगतो त्याच्यातूनच त्याचं व्यक्तिमत्व प्रगट होतं, दिसतं. तो काय करतो? कोणत्याही महापुरुषाबद्दल बघा, कोणत्याही थोर साहित्यिकाबद्दल बघा. जसं एखाद्या महापुरुषाचं जीवन आपल्याला त्याच्या कार्यातून दिसतं, जसं एखाद्या साहित्यिकाचं जीवन आपल्याला त्याच्या साहित्यातून दिसतं. त्याचं सगळं मोठेपण त्याच्या त्या साहित्यामध्ये सामावलेलं आहे. आहे की नाही? त्या व्यक्तिमत्त्वाचं मोठेपण त्या साहित्यामध्ये सामावलेलं आहे. तो कसा विचार करतो? तो कसा नव्या दृष्टिकोनातून जगाकडे बघतो? तो कसे नवे-नवे विचार काव्याच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडतो? आणि तो विचार घेऊन नव्या-नव्या पिढ्यांना तो काय संदेश देतो? किंवा तो जीवनाविषयीचा आशय कशा प्रभावी पद्धतीने काव्यरूप करतो, काव्यातून प्रगट करतो. मग काव्याचे वेगवेगळे आयाम असतील त्याच्यातून तो प्रकट करतो. त्याची शब्दकळा आपल्याला बघता येते, त्याची प्रतिमासृष्टी आपल्याला बघता येते. तो कोणत्या-कोणत्या प्रकारची प्रतीकं काव्यातून वापरतो, तो कोणते छंद काव्यामध्ये वापरतो, तो यमक आणि अनुप्रासांचा कसा काव्यातून वापर करतो, अक्षरगण वृत्त, मात्रावृत्त, अक्षरछंद यांचा जो कवी कसा वापर करतो, हे जे कवितेचे घटक आहेत, त्या कवितेच्या घटकांकडे तो कोणत्या अंगाने बघतो आणि त्यांचा आपल्या अभिव्यक्तीसाठी कसा प्रभावीपणे वापर करतो, या सगळ्यातून कवीचं व्यक्तित्व आपल्या डोळ्यासमोर येतं आणि कवीचं मोठेपणही येतं.
मग आपण त्याची तुलना करतो इतर कवींशी, त्याच्या समकालीन, पूर्वकालीन आणि उत्तरकालीन कवींशी त्याची तुलना करतो आणि त्याचं मोठेपण आपण स्थापित करतो. त्याचं मोठेपण आपण स्थापित करतो. ते केशवसुतांचं मोठेपण स्थापित केलंय अनेक लोकांनी. त्यातले एक आहेत राश्री जोग, ज्यांनी हे हरपले शेर नावाचं संपादन केलंय. आणि हरपले श्रेयचं संपादन करून केशवसुतांच्या निवडक कविता त्यांनी काढल्या आहेत. बघा, केशवसुतांच्या निवडक कविता आहेत. किती कविता आहेत याच्यामध्ये? 82 कविता आहेत या पुस्तकामध्ये. या पुस्तकामध्ये 82 कविता आहेत. केशवसुतांनी 200च्या वर कविता लिहिल्या आहेत. आपल्याजवळ हे जे संपादन आहे केशवसुतांची कविता नावाचं, ज्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की अ, हं, उपलब्ध कवितांची संख्या केशवसुतांच्या 135 आहे. 135 आहे. आपल्याला त्यांच्या एकूण ह्याच्यातून दिसतं, की केशवसुतांच्या उपलब्ध कवितांची संख्या किती आहे? 135 आहे. आणि या संग्रहामध्ये मला असं लक्षात येतं, की 102, 103, 102, 103 अभंग आहे. ह्या ह्याच्यामध्ये त्यांना फक्त 103 कविता, मराठी कविता आहेत. म्हणजे केशवसुतांच्या लिहून ठेवलेल्या आपल्याला सापडल्या. त्या 103 आहेत. आणि त्यांच्या 7 इंग्लिश कविता आहेत. इंग्रजी कविता त्यांच्या सापडल्या. हं. 7 इंग्लिश कविता पण आहेत त्यांच्या बघा. हे बघा शेवटी त्यांच्या हे बघा किती अक्षरं त्यांचे द वेव्हज नावाची कविता आहे. 1893 मध्ये त्यांनी लिहिलेली बघा. त्यांची इंग्रजी कविता. केशवसुतांनी इंग्लिशमध्ये सुद्धा काही कविता लिहिलेल्या आहेत. हे पहा. त्यांचं इंग्लिशमधलं हस्ताक्षरही आपल्याला दिसतं. त्यांच्या इंग्रजी कविता पण आपल्याला दिसतात. तर अशा केशवसुतांच्या अनेक कविता असतील, पण त्यांच्या काही कविता आपल्याला याच्यामध्ये दाखवल्या आहेत त्यांनी. टू ए पोएट नावाची कविता आहे. हं. द स्टार ऑफ कॉन्स्टंट लव्ह नावाची कविता आहे. ते बघा. द स्टार ऑफ कॉन्स्टंट लव्ह नावाची कविता आहे. हं. त्यांनी ती लिहिलेली. तर अशा काही त्यांच्या कविता पण आपल्याला दिसतात. तर त्यांच्या 135 एकूण कवितातल्या या संग्रहामध्ये 82 कविता आहेत समाविष्ट केलेल्या. 82 कविता. आणि या 82 कवितांच्या आधाराने हे बघा, 82 कवितांच्या आधाराने या केशवसुतांच्या काव्याचं जे काही महत्त्व आहे, जे मोठेपण आहे किंवा त्यांच्या काव्याची सगळी वैशिष्ट्ये काय आहेत, हे आपल्याला समजून घेता येतं. तर मी तुम्हाला सांगत होतो, की केशवसुतांच्या कोणत्याही कवीच्या काव्याचं वर्गीकरण आपण कशाला करतो? विषयशः आणि आशयशः वर्गीकरण आपण कशाला करतो? कारण की त्या अंगाने केशवसुतांची कविता आपल्याला समजून घेता येते. एकतर आपल्याला हा कवी कोणत्या-कोणत्या विषयांना भिडलेला आहे. कोणते-कोणते विषय त्याच्या दृष्टिकोनातून जीवनामध्ये महत्त्वाचे आहेत. जसं केशवसुतांच्या काव्यामध्ये सामाजिक जाणीवेचा हा फार मोठा भाग आहे. कारण की जो प्रबोधनाचा कालखंड आहे, तो सामाजिक एक प्रकारच्या परिवर्तनाचा कालखंड आहे. सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनाचा कालखंड आहे. भारतीय हिंदू समाजातल्या वेगवेगळ्या रूढी परंपरांच्या विरुद्ध संघर्ष चाललेला आहे. महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सावरकर ही सगळ्या विचारधारांची माणसं आपल्या समाजातल्या ज्या काही वाईट रूढी, दुष्ट परंपरा आहेत, अस्पृश्यतेसारख्या आहेत, जातीभेद आहेत, विषमता आहे, स्त्री-पुरुष भेदभाव आहे, स्त्रियांची दुःस्थिती आहे, खूप आहे, अनेक गोष्टी आहेत. त्या दुःस्थिती विरुद्धचा संघर्ष चालला आहे. पूर्ण पूर्ण आपल्या लक्षात घ्या 19वे शतक 20वे शतक आणि 19वे शतक आणि 20व्या शतकाचा पूर्वार्ध म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंतचा कालखंड हा जवळ-जवळ 150 वर्षांचा जो प्रवास आहे म्हणजे इंग्रजांच्या आपल्या देशामध्ये राहिले त्या कालखंडामध्ये हा सतत एक प्रयास चाललेला आहे, प्रयत्न चालला आहे. एक विराट अशा प्रकारचं परिवर्तन म्हणजे प्राचीन भारतापासून म्हणजे मध्ययुगीन भारतापासून आधुनिक भारतामध्ये जे भारताचं जे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. प्राचीन मध्ययुगीन भारतापासून आधुनिक भारतामध्ये जे भारत नावाच्या देशाचं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे, जे परिवर्तन झालेलं आहे, एक मनवंतर झालेलं आहे, युगांतर झालेलं आहे. त्या युगांतराच्या संक्रमण काळामध्ये केशवसुतांची कविता उभी आहे. ठामपणे उभी आहे. आणि त्या संक्रमण काळाला पेलून धरलेलं आहे तिने. त्या संक्रमण काळाच्या सगळ्या परिवर्तनाला, त्या सगळ्या विचारांना पेलून धरणारी कविता आहे. तुम्ही बघा तो कालखंड 19व्या आणि 20व्या शतकाचा संक्रमणाचा कालखंड आहे. आणि त्याच कालखंडामध्ये केशवसुतांची कविता, नवकविता निर्माण होते. आधुनिक कविता निर्माण होते. आधुनिक मराठी साहित्य निर्माण होतं. 1884 मध्ये आपल्या अण्णासाहेब किर्लोस्कर आपलं पहिलं नाटक लिहितात. त्याच कालखंडामध्ये
आपल्या हना आपटेंची कादंबरी पण लक्षात घेऊन कोण घेतो सारखी कादंबरी निर्माण होते. त्याच कालखंडामध्ये कथेच्या वाङ्मयामध्ये परिवर्तन होतात. त्याच कालखंडामध्ये कादंबरीच्या ह्याच्यामध्ये परिवर्तन होतात. 1885 मध्ये केशवतांनी आपली पहिली कविता लिहिली म्हणजे 1885 हे आधुनिक मराठी काव्याचं जन्मवर्ष आपण मानतो. हा जो 2 शतकांना जोडणारा संधिकाल आहे. संधी म्हणजे जोडणे. संधी म्हणजे योग. 2 याचं संधी होते बघा. संधी होते ना, जोडलं जातं. तर 19व्या आणि 20व्या शतकाला जोडणारा जो संधिकाल आहे, तो संधिकाल, तो संक्रमण काळ, तो संभ्रम काळ एक प्रकारे आधुनिक मराठी साहित्याच्या आणि आधुनिक भारताच्या निर्मितीचा संधिकाळ आहे. त्याच कालखंडामध्ये लोकमान्य टिळकांसारखे, आगरकरांसारखे आणि थोर पुरुष जन्माला आलेले आहेत. ज्यांनी आपल्या देशाला एका नव्या युगाकडे चालायचा मार्ग दाखवलेला आहे. आणि त्या सगळ्या थोर पुरुषांच्या, महापुरुषांच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या, सामाजिक सुधारणांच्या संग्रामाच्या, त्या पूर्ण परिवर्तनाच्या त्या लढाईचं प्रतिबिंब एक प्रकारे केशवसुतांच्या काव्यामध्ये आणि अनेक कवींच्या काव्यामध्ये पडलेलं आपल्याला दिसतं. आणि त्याच्यातून त्या युगाच्या परिवर्तनाचा जो प्रवास आहे, तोच आपल्याला एक प्रकारे याच्यातून दिसतो. आणि म्हणून केशवसुतांची कविता महत्त्वाची आहे. म्हणून केशवसुतांपाशी आपल्या मराठी काव्यधारेचा, आधुनिक मराठी काव्यधारेचा उगम आहे, प्रारंभ बिंदू आहे. ही जी आधुनिक मराठी काव्याची गंगोत्री आहे, ती केशवसुतांपाशी निर्माण झालेली आहे, असं आपल्याला जाणवतो आणि हेच केशवसुतांचं ऐतिहासिक आणि महत्त्व आहे, मोठेपण आहे. केशवसुतांच्या काव्याचे दोषही आपण कधी-कधी याच्यामध्ये बघू शकतो. ते अनेक लोकांनी नंतरच्या कालखंडामध्ये मांडले आहे. मी तुम्हाला सांगितलं, की केशवसुत समीक्षा नावाचं संपादन 1963 वगैरे मध्ये अ, बहुतेक जे निर्माण झालं 1956 मध्ये निर्माण झालं. केशवसुत समीक्षा नावाचं. ज्याच्यामध्ये केशवसुतांच्या 1906 ते 1956 या कालखंडामध्ये जी काही केशवसुतांच्या काव्याची समीक्षा मराठीमध्ये झाली, त्या सगळ्या समीक्षेचं एकत्रीकरण आणि कामत आणि नाडकर्णी यांनी आपल्या पुस्तकामध्ये केलं होतं. केशवसुतांच्या काव्याचं मोठेपण आणि वेगळेपण कोणत्या-कोणत्या घटकांमध्ये सामावलेलं आहे आणि त्याच्याच आधाराने मी स्वतः केशवसुतांच्या काव्याची अध्यात्म प्रवणता नावाचा माझा शोध निबंध वेगवेगळ्या चर्चासत्रांमध्ये वाचला होता आणि तो गाजलाही होता त्या काळामध्ये. तर केशवसुतांच्या काव्याची अध्यात्म प्रवणता, केशवसुतांच्या काव्याची जी शक्ती आहे, प्रेरक शक्ती आहे, ती कशामध्ये आहे? ती नवविचारांमध्ये आहे, की आपल्या आध्यात्मिक विचारांमध्ये आहे. याचा शोध आपल्याला घेता येतो. या दोन्ही गोष्टींमध्ये ती शक्ती आपल्याला जाणवते, की नवीन विचार आले तसे प्राचीन विचारांकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची शक्ती सुद्धा माणसाला प्राप्त झाली त्या काळामध्ये आणि म्हणूनच त्याच्यातून स्वामी विवेकानंदांसारखे, दयानंदांसारखे, लोकमान्यांसारखे, सावरकरांसारखे, गांधीजींसारखे, आंबेडकरांसारखे जे महापुरुष निर्माण झाले, ते या दोन्ही परंपरांच्या समन्वयातून आणि निर्माण झालेले आपल्याला दिसतात. त्याच्यातून त्याचाच एक निर्मिती म्हणजे केशवसुतांचं काव्य. तर हे जे केशवसुतांचं काव्य आहे, त्याचा आशय विश्व काय आहे? हे समजून घ्यायला त्याचं आपल्याला वर्गीकरण करावं लागतं. आणि ते वर्गीकरण केलं, की आपल्या लक्षात येतं, की केशवसूत निसर्गाकडे कोणत्या अंगाने बघतात? केशवसूत स्त्री-पुरुषांच्या नात्याकडे कोणत्या अंगाने बघतात? केशवसूत आपल्या काव्य नावाच्या वाङ्मय प्रकाराकडे, शब्दांकडे, काव्यातल्या सगळ्या अर्थाकडे, हां, एकूणच काव्याच्या निर्मिती प्रक्रियेकडे कोणत्या अंगाने बघतात? केशवसूत समाजाकडे कोणत्या अंगाने बघतात? केशवसूत नवा विचार मांडताना समाजामध्ये काय-काय रूढी, दुष्टरूढी विषयीची भूमिका कशी घेतात? त्याच्याविषयी आपल्याला याच्यामध्ये दिसतं. केशवसूत राष्ट्रीय जे प्रश्न आहेत त्या काळातले, राष्ट्रीय स्वातंत्र्याचा जो राष्ट्रीय लढा चालला आहे, ज्याचे संग्रामाचे जनक लोकमान्य टिळक त्यांच्याच कालखंडामध्ये अवतीभोवती त्यांना दिसताहेत. 1905 मध्ये केशवसुतांचा मृत्यू झाला आणि केशवसुतांचा बघा जन्म 1866 चा आहे. 1866 चा केशवसुतांचा जन्म आहे आणि 1905 चा केशवसुतांचा मृत्यू आहे. 1856 चा लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा जन्म आहे आणि 1920 चा बाळ गंगाधर टिळकांचा मृत्यू आहे. 1856 चा गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म आहे आणि 1895 चा गोपाळ गणेश आगरकरांचा मृत्यू आहे. म्हणजे हे तीनही लोक आपल्याला दिसतं की समकालीन आहेत.
एकाच कालखंडामध्ये निर्माण झालेले आहेत, लिहत आहेत. लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे त्या त्या काळाचं प्रतिबिंब, त्या काळातल्या परिवर्तनाचं प्रतिबिंब, त्या काळातल्या परिवर्तनाच्या दुहेरी लढ्याचं, सामाजिक आणि राजकीय लढ्याचं प्रतिबिंब केशवसुतांच्याही काव्यामध्ये काही प्रमाणात उमटलेलं आपल्याला जे दिसतं ते महत्त्वाचं. ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून केशवसुतांच्या काव्याच्या आशयाचे भाग करताना मी आता जे तुम्हाला सांगत होतो, केशवसुतांची निसर्गाकडे बघण्याची दृष्टी, केशवसुतांची स्त्री-पुरुष नात्याकडे बघण्याची दृष्टी, स्त्रीकडे बघण्याची उदार दृष्टी, समतावादी दृष्टी, समानतावादी दृष्टी, केशवसुतांची ईश्वर आणि अध्यात्म या विषयाकडे म्हणजे त्या विषयाकडे बघण्याची दृष्टी काय आहे? केशवसुतांची समाजाकडे, समाजातल्या वेगवेगळ्या समस्यांकडे, समाजातल्या वेगवेगळ्या प्रश्नांकडे बघण्याची दृष्टी काय? केशवसुतांची राष्ट्रीय प्रश्नांकडे बघण्याची दृष्टी काय? केशवसुतांची त्यांच्या कवितेकडे, कवितेच्या काव्य नावाच्या एका वाङ्मय प्रकाराकडे, शब्दांकडे बघण्याची दृष्टी काय? केशवसुतांची प्रेम या विषयाकडे बघण्याची दृष्टी काय? अशा विविध दृष्टिकोनाचं प्रतिबिंब त्यांच्या काव्यामध्ये जे पडलेलं आहे, त्याच्यानुसार मग राष्ट्रीय जोग त्यांच्या काव्याचं वेगवेगळ्या आशयामध्ये वर्गीकरण करतात. ते वर्गीकरण बघा काय केलंय, ते वर्गीकरण आज समजून घेऊ आणि ही तासिका आपण इथे संपवू. वर्गीकरण 8 भागांमध्ये त्यांनी केशवसुतांच्या काव्याचं वर्गीकरण केलं. 8 भाग केले आहेत त्याचे. आता 8 भाग कोणते-कोणते केले? 8 भागांमध्ये त्याला त्यांनी नाव दिलंय स्तबक. स्तबक. स्तबक म्हणजे गुच्छ. स्तबक म्हणजे काय? गुच्छ. आपण जसा फुलांचा गुच्छ तयार करतो ना, म्हणजे केशवसुतांच्या काव्याचा गुच्छ त्यांनी एक-एक तयार केलाय. मग गुच्छांमध्ये वेगवेगळी फुलं असतात. हां, तर त्यांनी वेगवेगळी फुलं आहेत, म्हणून वेगवेगळ्या फुलांचा गुच्छ, म्हणजे सामाजिक जाणीवेच्या कवितांचा वेगळा गुच्छ, राष्ट्रीय जाणीवेच्या कवितांचा वेगळा गुच्छ, निसर्गविषयक जाणीवेच्या कवितांचा वेगळा गुच्छ, अ, प्रेमविषयक जाणीवेच्या कवितांचा वेगळा गुच्छ, असे वेगवेगळे गुच्छ म्हणजे स्तबक तयार केलेले आहेत. म्हणजे जे आपल्याला समजायला सोपे होतात. तर त्यांनी त्याचे 8 गुच्छ केलेले आहेत. आता 8 गुच्छ केले आहेत, 8 स्तबक केलेले आहेत. ते कोणते-कोणते आहेत? पहिलं स्तबक त्यांनी केलंय, त्याला त्यांनी नाव दिलेलं आहे, की निर्विवादपणे वैयक्तिक कवितांचा त्यांनी एक गुच्छ केलाय. म्हणजे अगदी केशवसुतांचं वैयक्तिक जीवन. बघा, खरं म्हणजे कोणत्याही कवितेतून, काव्यातून, श्रेष्ठ काव्यातून त्या कवीची वैयक्तिकता जी असते, जे खाजगीपण असतं ते गळून गेलेलं असतं आणि त्याच्या ज्या भावना, त्याचे जे अनुभव तो काव्यातून मांडतो, त्याला एक वैश्विक पातळीवर साधारणीकरण होऊन ते ती वैश्विक पातळीवर त्याची अभिव्यक्ती झालेली असते. काव्य जे आहे, ते अशा पद्धतीने जेव्हा एका साधारणीकरण होऊन आणि वैयक्तिकतेकडून वैश्विकतेकडे त्याचा जो प्रवास होतो त्याच्या जाणीवांचा, म्हणूनच जगातल्या कोणत्याही वाचकाला त्याची कविता आपली कविता वाटते. त्याच्या कवितेशी त्याचं नातं स्थापित होतं आपल्याला असं दिसतं. तर तेव्हाच तो कवी श्रेष्ठ ठरतो ना. नाहीतर आपले खाजगी अनुभव प्रत्येक जण मांडतोच. याचा अर्थ प्रत्येकाची कविता, कविता या पातळीवर पोहचत नाही, काव्य या पातळीवर पोहचत नाही. तर अशा ज्या अगदी खाजगी गोष्टी आहेत किंवा वैयक्तिक केशवसूत ज्याच्यामधून दिसतात, अशा 5 कविता त्यांनी घेतल्या आहेत. गोष्टी घराकडील, नैऋत्येकडील वारा वगैरे, वगैरे आणि 4 कविता त्यांनी घेतल्या आहेत फक्त. अशा प्रकारच्या 4 कवितांचा समावेश त्यांनी या पहिल्या स्तबकामध्ये केलाय. दुसरं स्तबक जे आहे ते फार मोठं आहे. त्या दुसऱ्या स्तबकामध्ये 21 कविता आहेत आणि हे स्तबक मोठं काय आहे? कारण की याच्यामध्ये केशवसुतांचा काव्यविषयक विचार प्रकट झालेला आहे. केशवसुतांची काव्याकडे बघण्याची धारणा काय आहे? काव्याकडे बघण्याची दृष्टी काय आहे? ही आधुनिक आहे, लक्षात घ्या. आधुनिक दृष्टी आहे. प्राचीन परंपरागत दृष्टी नाही आहे केशवसुतांची. आणि हा कवी जो आहे, तो काव्य लिहायला का बरं उद्युक्त झालाय? त्याच्या प्रेरणा काय आहे? त्याच्या काव्याचं प्रयोजन काय आहे? हे सगळं त्याच्यातून ज्या कवितांमधून आपल्याला दिसतं, म्हणजे केशवसुतांची काव्यविषयक कविता किंवा केशवसुतांचे काव्यविषयक विचार प्रकट करणारी कविता, असं म्हणून त्यांनी अर्थात त्यांनी त्या स्तबकाला शीर्षक नाही दिलेलं आहे. शीर्षका स्तबक 1 असं म्हटलेलं आहे. स्तबक 1 4 कविता. स्तबक 2 19 सॉरी 19 नाही. 5 ते 19 म्हणजे 14 कविता आहे त्याच्यात. 5 ते 19 म्हणजे 14 14 कविता आहे त्याच्यात. तर अशा पद्धतीने त्यांनी त्या स्तबकाला नाव नाही दिलं, पण प्रत्येक स्तबकाच्या कवितेच्या सुरुवातीला त्यांनी हे मी तुम्हाला झेरॉक्स करून पी-डी-एफ पाठविल अर्थातच. प्रत्येक स्तबकाच्या सुरुवातीला त्यांनी त्या काव्याविषयी म्हणजे सुरुवातीला त्यांनी केशवसुतांच्या काव्याची
वैशिष्ट्य सांगणारी प्रस्तावना लिहिलेलीच आहे सुरुवातीला, संपूर्ण वैशिष्ट्य सांगणारी. सोबतच प्रत्येक स्तबकाच्या सुरुवातीला त्यांनी हे 2-3 पानांचं एक टिपण लिहिलेलं आहे. याच्यामध्ये त्या विषयाच्या, त्या आशयाच्या कवितेविषयी त्यांना काय वाटतं ते त्यांनी मांडलेलं आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीचं संपादन आहे. इतकं आदर्श संपादन आहे आणि म्हणूनच याच्यातून केशवसुतांची कविता नीटपणे आपल्याला समजून घेता येते. तिसरं जे स्तबक आहे, तिसऱ्या स्तबकामध्ये बघा, तिसऱ्या स्तबकामध्ये प्रेमविषयक कविता आहे त्याच्यामध्ये. बघा, तिसरं स्तबक जे आहे त्याच्यामध्ये 9 कविता आहेत. याच्यामध्ये प्रीती नावाची त्यांची प्रसिद्ध कविता आहे. प्रीती मिळेल का हो शेजारी, प्रीती मिळेल का हो बाजारी, प्रीती मिळेल का हो शेतात, प्रीती मिळेल का हो बागात, प्रीतीची नसे अशी गमात, पहा शोधुनी हृदयात, असं केशव म्हणतात. प्रीती मिळेल का हो शेजारी, प्रीती मिळेल का हो बाजारी, ही त्यांची प्रसिद्ध कविता आहे. तर प्रेमविषयक कविता तिसऱ्या भागामध्ये त्यांनी समाविष्ट केल्या आहेत, ज्याच्यामध्ये 9 कविता त्यांनी घातलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये प्रीती आहे, प्रयाण गीत आहे, माझा अंत आहे, प्रणय कथन आहे वगैरे वगैरे. या प्रसिद्ध कविता आहेत. तिसऱ्या स्तबकामध्ये म्हणजे तिसऱ्या गुच्छामध्ये त्यांनी ह्या कविता टाकल्या. चौथ्या स्तबकामध्ये आपल्याला दिसतं की त्यांची जे सुनीत आहेत, प्रेमविषयक कविता पण त्यांनी सुनीतामध्ये लिहिली आहे, पण संपादकांनी असं म्हटलंय की या चौथ्या स्तबकामध्ये त्यांच्या सुनीत रचना, म्हणजे सुनीत हा जो एक वेगळा आकृतिबंध आहे, मी मगाशी सांगितलं तुम्हाला, नवीन आकृतिबंध जो केशवसुतांनी मराठी कवितेला दिलेला आहे. सॉनेट नावाच्या आकृतिबंधाचं त्यांनी मराठीकरण केलं आणि तो सॉनेट छंद जो आहे, 14 ओळींचं काव्य जे आहे, ते 14 ओळींचं काव्य, 14 ओळींचं काव्य म्हणजे ही सॉनेट रचना, सुनीत रचना जी आहे त्यांनी, तर ते असे 4 सुनीत, मयुरासन आणि ताजमहाल, वियुक्ताचा उद्गार वगैरे वगैरे, अशी 4 सुनीत त्याच्यामध्ये आहेत. 5वं जे आपला भाग केला आहे त्यांनी, तो 5वा म्हणजे निसर्ग विषयक कवितांचा केलेला आहे. आणि या निसर्ग विषयक कवितांमध्ये जवळपास 3 आणि 3, 6 आणि 3, 9, 2, 11. 11 कविता आहे, ज्याच्यामध्ये त्यांच्या अतिशय प्रसिद्ध कविता आहे. अढळ सौंदर्य, एक खेडे, पुष्पाप्रत, पर्जन्याप्रत, फुलपाखरू, दिवाळी, अशा त्यांच्या ज्या कविता आहेत, फुलपाखरू नावाच्या 2 कविता याच्यामध्ये आहेत. तर अशा त्यांच्या ज्या कविता आहेत, त्या निसर्गविषयक कविता याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आपल्याला दिसतात. 6व्या स्तबकामध्ये त्यांचं जे महत्वाचं काव्य आहे, सामाजिक कविता, सामाजिक क्रांतीची कविता लिहिणारे कवी म्हणून केशवसुतांना ओळखलं जातं आणि म्हणून नंतरच्या दलित कवितेचे जे जनकांमध्ये जे लोक असतात, डॉक्टर यशवंत मनोरांसारखे, त्यांनी आपली कवितेची अर्पण पत्रिका केशवसुतांना उद्देशून केलेली आहे. म्हणजे केशवसुतांना प्रेरणा मानणारे सगळ्या विचारधारातले लोक आपल्याला दिसतात. तर ही कविता समाज विषयक आणि देशाच्या पारतंत्र्याविषयी विचार प्रकट करणाऱ्या कविता त्यांनी याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. अशा जवळपास 12 कविता, अतिशय महत्वाच्या कविता, म्हणजे तुतारी, स्फूर्ती, मूर्तिभंजन, नवा शिपाई, या ज्या सगळ्या कविता, अंतयाच्या मुलाचा पहिला प्रश्न आणि दलित विषयक जाणीव व्यक्त